श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 10 मेला आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला जर पितृदोष असेल तर पितृदोषातून कायमची सुटका करून घ्यायची असेल, पितृदोषामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये उलथापालथ सुरू आहे, नकारात्मक गोष्टी घडत आहेत, तर यातून कायमची सुटका करून घेण्यासाठी काही उपाय सेवा या दिवशी जर आपण केले तर याचा खूप चांगला प्रभाव आपल्या आयुष्यावर, सकारात्मक प्रभाव आपल्या आयुष्यावर पडताना तुम्ही स्वतः बघाल आणि खूप प्रमाणामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. आता तुम्हाला पितृदोष आहे हे कसं ओळखायचं? बऱ्याच वेळेला बघा, चांगलं उच्च शिक्षण घेतलेले तुमचे मुलं मुली आहेत, दिसायला चांगले आहेत, पण ते लग्नासाठी तयार होत नाहीत. तुम्ही त्यांना विचारता की आता स्थळ बघायला सुरू करू का, लग्न करायचं का, तर ते काहीच बोलत नाहीत किंवा सरळ नाही म्हणून सांगतात, मला लग्न करायचं नाहीये. तर अशा वेळेला हा कुठेतरी पितृदोषाचा त्रास असू शकतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये मंगल कार्य होत नाही. किंवा बऱ्याच वेळेला काय होतं की मुला मुलींसाठी स्थळ येतात पण समोरून होकार येत नाही. बऱ्याच वेळेला जमलेली लग्न मोडतात किंवा बऱ्याच वेळेला स्थळच येत नाही. आपण सगळीकडे सांगतोय की माझा मुलगा किंवा माझी मुलगी लग्नाची आहे पण स्थळच येत नाहीये. तर याच्यासाठी सुद्धा तुम्ही या अक्षय तृतीयेच्या दिवशी ही सेवा केली तर अगदी म्हणजे वर्षाच्या आत तुमच्या घरामध्ये मंगल कार्य होऊ शकतो. त्याचबरोबर सतत अकाली मृत्यू होणं, म्हणजे कोणी ॲक्सिडेंटनं जाणं, कोणी आजाराने जाणं, कोणी काय करणं, म्हणजे घरामध्ये मृत्यू होणं, हे जर तुमच्या घरामध्ये होत असेल तर हा सुद्धा कुठेतरी वारंवार जेव्हा गोष्टी घडतात ना तेव्हा हा पितृदोषाचा त्रास असू शकतो. त्याचबरोबर गर्भपात होणं, म्हणजे तुमच्या सुनेला मूल न होणं किंवा बाळ झालं तर ते अपंग होणं किंवा गर्भ राहिला तर तो न टिकणं, मिसकॅरेज होणं, रिपोर्ट्स सगळे चांगले आहेत, तुम्ही खूप ट्रीटमेंट घेतली, हे केलं ते केलं, पण कशाचाच तुम्हाला रिझल्ट मिळत नाहीये, संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत आहेत, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर तुमची सून आणि तुमचा मुलगा यांच्यामध्ये सतत भांडणं होणं किंवा सासू सासरे किंवा तुमच्या नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होणं, घरामध्ये व्यसन असणं, मुलं वाईट संगतीला जाणं, तुमचा एखादा उद्योगधंदा व्यवसाय आहे तर तो डबघायला येणं, सतत आर्थिक नुकसान होणं, नोकरीमध्ये प्रगती न होणं, अशा म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या वारंवार इतर उपाय सेवा त्यावर तोडगे करूनही तुम्हाला फरक जाणवत नसेल तर कुठेतरी हा पितृदोषाचा त्रास असू शकतो. आणि यासाठी मग पितृदोष म्हटलं की मग हे उपाय करा, ते उपाय करा, खूप महागडे, हे करा ते करा, तर काहीही करण्याची गरज नाही. या अक्षय तृतीयेच्या दिवशी या ग्रंथाचं जर तुम्ही ताई असाल, दादा असाल, अगदी कोणीही असाल, घरातील कोणत्या एखाद्या व्यक्तीने ह्या सेवा अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांसाठी आपल्या घरामध्ये केल्या तर खूप प्रमाणामध्ये तुम्हाला फरक जाणवेल. सर्वात अगोदर बघा, अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करायचं आहे, तुम्हाला पितृस्तुतीचं पठण करायचं आहे. पितृस्तुती जे आपलं केंद्रातलं नित्य स्तोत्र मंत्र पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये पितृस्तुती आहे किंवा पितृस्तोत्र, याचं तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून पठण करायचं आहे. भलेही तुमच्याकडे म्हणजे बाकी काही गोष्टी केल्या जात नाहीत पितरांसाठी, एक आसन घ्या कोणत्याही रूममध्ये, असं काही नाही की याच रूममध्ये त्याच रूममध्ये, तुमच्या घरामध्ये कोणत्याही रूममध्ये एक आसन घ्या. आसनावर आपण दक्षिणेकडे तोंड करून बसा आणि ही पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र जे आहे ते आपल्या पितरांचं स्मरण करून तुम्ही म्हणा. आणि या अक्षय तृतीयेपासून प्रत्येक एकादशीला तुम्ही हे जे पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र आहे याचं तुम्ही पठण करू शकता. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला याचा फरक जाणवेल. त्याचबरोबर शनिवारी तुम्ही आपल्या पितरांचं स्मरण करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करू शकता. हे केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोषाचा जो त्रास आहे खूप प्रमाणामध्ये कमी होताना जाणवेल. या अक्षय तृतीयेच्या दिवसापासून तुम्ही त्यानंतर पुढे प्रत्येक शनिवार ही जी सेवा आहे ती तुम्ही करू शकता. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी म्हणजे 12, 12:30, 1 या वेळेमध्ये जर शक्य झालं तर अतिशय उत्तम, पण दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पठण आपल्या पितरांसाठी तुम्ही करू शकता. तुमचे जे पित्र आहेत, जे मृत व्यक्ती आहेत, त्यांचं स्मरण करा, त्यांना सद्गती प्राप्त व्हावी यासाठी ह्या संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पठण करा. हे पठण करण्यासाठी 1.5 ते 2 तास लागतात, जास्त वेळ लागत नाही.
14 अध्याय आहेत. अगदी म्हणजे प्रत्येक जण वाचू शकतो. प्राकृत भाषेमध्ये आहे. तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल तिथे तुम्हाला इझिली हा ग्रंथ मिळून जाईल. तिथून तुम्ही घेऊ शकता. आणि या ग्रंथाचं जे पठण आहे तुम्ही या अक्षय तृतीयेच्या दिवशी 12 ते 1 या वेळेमध्ये झालं तर शक्य त्या वेळेमध्ये वाचा, नाही तर दिवसभरामध्ये कधीही वाचा. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला याचे जे लाभ आहेत ते मिळतील. आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी वाचलं आणि त्यानंतर डायरेक्ट पितृपक्षात सेवा केली असं चालेल का? अजिबात नाही. अक्षय तृतीयेपासून तुम्ही एक नियम ठरवा की मी प्रत्येक एकादशीला पितरांसाठी, माझ्या पितरांची सेवा म्हणून या संक्षिप्त श्रीमद भागवतची जी सेवा आहे किंवा याचं जे पारायण आहे, पठण आहे ते मी करेल. कितीही समस्या असू द्या, कितीही अडचणी असू द्या, तुमची जी इच्छा, जसं की तुम्हाला समजा आता कर्ज खूप झालंय तर पितरांचं स्मरण करा की कर्जातून मुक्तता होऊ द्या. काही केल्या कर्ज फिटत नाहीये, माझा उद्योगधंदा व्यवसाय चांगला चालू द्या. आणि ही इच्छा, ही मनोकामना मनामध्ये ठेवून तुम्ही या ग्रंथाचं पठण करा. बघा तुम्हाला अगदी म्हणजे 1, 2, 3 एकादशी जरी तुमची सेवा झाली, एकादशीला तुमचं पठण झालं, तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे की तुमचा उद्योगधंदा असेल तो व्यवस्थित चालत आहे किंवा धनप्राप्तीचे मार्ग खुले होत आहेत, बरेचसे अनुभव येतील. म्हणजे या सेवेचे ना असंख्य असे लाभ आहेत. कितीही प्रखर पितृदोष असू द्या त्यापासून सुटका करून घेण्यासाठी ही खूप प्रभावशाली अशी सेवा आहे. आणि तुमच्याकडे सध्या हा ग्रंथ नाहीये तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी यूट्यूबवर लावून तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत हे कमीत कमी आपल्या पितरांचं स्मरण करून एका जागेवर बसून तुम्ही ऐका, तरी सुद्धा तुम्हाला खूप चांगले लाभ होतील. कारण बऱ्याच वेळेला सगळ्या सेवा केल्या, सगळे उपाय केले, तोडगे करून झाले, पण कशाचाच फळ मिळत नाही किंवा कशाचाच लाभ होत नाही. घरातले कलह, भांडणं काही केल्या संपत नाही. तर अशा वेळेला पितरांची सेवा करून बघा. पितरांना शरण जा, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सांगा आणि ह्या सेवा करून नक्कीच तुम्हाला 100% जो काही त्रास आहे त्याच्यामध्ये फरक पडताना, परिस्थिती जी आहे ती सुधारताना तुम्ही स्वतः याचा अनुभव घ्या. श्री स्वामी समर्थ.